नमस्कार, मी आपल्या सर्वांची लाडकी मैत्रीण ए सी रंगोली चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण काढणार आहोत कमी ठिपक्यापासून एकदम सोपी आणि छोटी रांगोळी. चला तर मग पाहूया. अशाप्रमाणे आपल्याला ही ठिपके आखून घ्यायचे आहेत. म्हणजेच आपली आजची रांगोळी आहे 7 ते 4. 7 ते 4 ठिपके आखणं झाल्यावर आपल्याला इथे डिझाईन काढून घ्यायची आहे. ती कशी काढायची मी तुम्हाला इथे दाखवते, त्याप्रमाणे पहा. अशा आपल्याला 2 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर पानाचा आकार द्यायचा आहे. इथे पण आपण अशाच प्रकारे 2 पाकळ्या आणि 1 पान अशाप्रमाणे आपल्याला सगळीकडे हे काढून घ्यायचे आहे. ही डिझाईन आपल्याला 6 ठिकाणी काढून घ्यायचे आहे. तुम्ही माझे व्हिडिओ असेच पाहत राहा आणि माझा व्हिडिओ तुम्ही सलग पाहत राहा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून कळेल मी कशाप्रमाणे ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे. हे आपले 6 बाजूनी आपण असे पान वगैरे काढून घेतलेले आहेत. आता त्यानंतर मध्यभागी आपल्याला चांदणीसारखं एक फूल तयार करून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये माझी ही रांगोळी कशी वाटते ते मला नक्कीच कळवा. अशाप्रमाणे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. ह्यानंतर मी यामध्ये कलर भरून घेते. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर भरता येतील. ही रांगोळी आपल्याला 2 कलरपासूनही बनवता येते, पण आपल्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही सर्व कलर वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. अशाप्रमाणे आपल्याला प्रत्येक पाकळ्यामध्ये मी असा हिरवा कलर भरून घेतलेला आहे. आपला हिरवा कलर भरून झाल्याच्या नंतर आपल्याला जे आपण पानं काढले होते त्या ठिकाणी आपल्याला निळा डार्क कलर भरून घ्यायचा आहे. प्रत्येक पानामध्ये आपल्याला डार्क निळा कलर भरून घ्यायचा आहे. आपल्याला इथे कळतच असेल, हे मोरपंखाचा एक कलर तयार होतो. इथे आपल्याला तोच तयार करायचा आहे. आणि हे गोकर्णाच्या फुलासारखा आपला एक आकार दिसतो. अशाप्रमाणे आपल्याला यामध्ये आता फेंट कलर भरून घ्यायचा आहे, म्हणजेच आकाशी कलर भरून घ्यायचा आहे. सर्व ठिकाणी आपला आकाशी कलर भरून झाल्याच्या नंतर मी मध्ये जे आपलं एक फूल काढलं होतं मध्यभागी, तिथे आपल्याला लाल कलर भरून घ्यायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही आतमधला पण कलर भरू शकता. मी इथे लाल कलर वापरलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पण एक फेंट कलर म्हणजेच गुलाबी कलर भरून घेणार आहे. मैत्रिणींनो, तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर माझे मागचे व्हिडिओ नक्की पहा आणि त्या पण डिझाईन्स रांगोळ्या तुम्हाला कशा वाटतात ते पण मला कळवित राहा. त्या रांगोळ्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स आणि 3D रांगोळ्या पण पाहायला मिळतील. मी ह्या सर्व ठिपक्याच्या रांगोळ्या दाखवत आहे. जर कुणाला डिझाईन्स आवडत असतील तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ नक्कीच पहा आणि तुमचे जास्तीत जास्त कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचवत राहा, जेणेकरून मलाही कळेल की तुम्हाला माझ्या सर्व रांगोळ्या आवडतात किंवा आवडल्या असतील. म्हणजेच काय होईल, मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रांगोळ्या घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आता तुम्ही पाहू शकता आपला मधला आणि बाहेरचा कलर भरून झालेला आहे. आता आपण जे कलर भरले होते ते थोडे आपल्या साईडने उडालेले आहेत, त्यामुळे मी इथे सर्व रांगोळी डार्क करून घेण्याचा प्रयत्न करते. आणि अशाप्रमाणे आपल्याला हे एकमेकाला जोडून इथे एक फुलाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. आपली तिथे आणखीन एक डिझाईन तयार झालेली आहे. अशाप्रमाणे
आपल्याला यामध्ये वेगवेगळे कलर भरले तरी चालतील. आपल्याकडे जर अवेलेबल नसतील कलर तर अशाप्रमाणे मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही असे कलर भरून घ्या. अशा पद्धतीने आपली ही डिझाईन एकदम सुंदर आणि सोपी एक डिझाईन तयार झालेली आहे. आपला जास्त वेळ जाणारही नाही यामध्ये आणि झटपट आपली ही रांगोळी होऊन जाईल. मैत्रिणींनो, तुम्हाला ही माझी रांगोळी आवडली असेल तर मला कमेंट्स करायला विसरू नका. मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहीन. आता हा आपला कलर भरून झालेला आहे आणि यानंतर मी आता आपण डिझाईन तयार करून घेतली त्याला पुन्हा एकदा डार्क केलेला आहे आणि त्यानंतर जे आपण पाकळ्या आणि पान काढले होते तिथे आपल्याला एक डॉट टाकून घ्यायचा आहे आणि मध्य ठिकाणी पण आपल्याला एक पांढरा डॉट टाकायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये कलर भरायचा आहे. जे मी आता पानाच्या ठिकाणी डॉट टाकले होते त्या ठिकाणी मी असे काळे पुन्हा एक डॉट टाकून घेते आणि त्यानंतर मध्य ठिकाणी अशा पांढऱ्या ठिपक्याने टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला आपण अशाप्रमाणे गोल करूया आणि त्यामध्ये कलर भरून घेऊया. आता मी इथे डार्क निळा कलर वापरलेला आहे. त्यानंतर फेंट कलर वापरायचा आहे आपल्याला. आपला इथे मयूरपंखाचा कलर तयार होत आहे. अशाप्रमाणे आपल्याला कलर टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता अतिशय आपली ही सुंदर रांगोळी तयार झालेली आहे. ही रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर आवडली असेल तर मला कमेंट्स करायला विसरू नका आणि जर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत अशाच पोहोचू देत राहा जेणेकरून मी तुमच्यासाठी अशा नवनवीन रांगोळ्या घेऊन येण्याचा प्रयत्न करेन.